महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्याला हदरवून सोडणाऱ्या तब्बल 20 वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा आज अखेर अंतिम निकाल लागला। मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आज शनिवार 20 जून रोजी या खटल्याचे मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली। 2 दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। आज निकाल ऐकण्यासाठी स्वतः पद्मसिंह पाटील रुग्णवाहिकेतून व्हीलचेअरवर कोर्टात हजर झाले होते, तर पवनराजेंचे सुपुत्र खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील कोर्टात उपस्थित होते। पण सीबीआयचा संपूर्ण खटला कोर्टात नेमका का टिकला नाही, या खटल्याची टाइमलाईन काय आहे आणि न्यायमूर्ती काय म्हणाले, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी वृंदाला असे आणि कॅमेरावर आहे संदेश घुले। 3 जून 2006 रोजी मुंबईतील कलंबोली येथे दुचाकी स्वारांनी पवनराजे निंबाळकर यांच्या गाडीवर गोळीबार केला होता, ज्यामध्ये पवनराजे आणि त्यांचे ड्रायव्हर समत काझी यांचा जागेवरच मृत्यू झाला। राजकीय आणि व्यावसायिक रागातून माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी 25 लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली असा आरोप त्यांच्यावर होता। मात्र तब्बल 127 साक्षीदारांच्या साक्षी तपासल्यानंतर कोर्टाने हा खटला फेटाळून लावला। न्यायाधीशांनी निकाल देताना सीबीआयच्या तपासातील त्रुटींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या खटल्यातील संपूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार बनलेला पारस मेलजन यांच्यावर होती, पण त्यांनी वारंवार आपली साक्ष फिरवल्याने कोर्टाने त्याला फितूर घोषित केलं। पोलिसांनी जैनला 15 दिवस बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण करून आणि औषधं बंद करून जबाब नोंदवला, जो कायद्याला धरून नव्हता। पारस मेलजन हा आर्थिकदृष्ट्या अतिशय स्थिर व्यावसायिक होता। त्याच्याकडे स्वतःची मोठी मालमत्ता असताना तो अवघ्या 50,000 रुपयांसाठी हत्येची सुपारी घेईल हे पटण्यासारखं नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले। शिवाय इतर आरोपींचे जबाब नोंदवताना आवश्यक ती कायदेशीर काळजी घेतली गेली नाही। प्रश्न न विचारताच जबाब नोंदवले गेले, त्यामुळे ते पुरावे आक्षेपार्ह ठरले। निकाल वाचन करताना न्यायमूर्ती म्हणाले की 2002 पासून पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली होती। पवनराजेंनी 2003 मध्ये आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं। आम्ही 127 साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या। एक आरोपी पारस मेलजन माफीचा साक्षीदार झाला। खटल्याची भिस्त माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर अवलंबून होती। मात्र जैन यानं 15 दिवस मारहाण करून जबाब घेतला, त्यांची औषधं बंद केली, हे अयोग्य आहे। 8 सप्टेंबरला ताब्यात घेतल्यानंतर गुन्हे शाखेने जैन यांना 25 सप्टेंबरला अटक केली। या प्रकरणाचा तपास आणि एकूणच पाया ठिसूळ आहे। पोलिसांच्या तपासात विसंगती आहे। जर माफीचा साक्षीदार भरोशाचा नसेल तर पुढे याची गरज नाही। माफीच्या साक्षीदाराची मोठी मालमत्ता आहे, अनेक फ्लॅट्स, भरपूर सोनं आहे। तो व्यावसायिक होता, त्याचा कोणताही उद्योग दबकाईला आला नव्हता, आर्थिकदृष्ट्या स्थिर होता, त्यामुळे 50,000 रुपयांसाठी तो असं काही करेल असं दिसत नाही, असंही न्यायमूर्तीने म्हटलं आहे। या खटल्यात पद्मसिंह पाटील आणि पारस मेलजन यांच्यासह एकूण 9 जणांवर आरोप होते। आता यातील कोण किती काळ तुरुंगात होतं हे जाणून घेऊया। तर या खटल्याच्या दीर्घ प्रवासात मुख्य आरोपी असलेले पद्मसिंह पाटील यांचा सर्वात कमी काळ म्हणजे 3 महिने 19 दिवस पोलीस व न्यायालयीन कोठडीत मुक्काम होता। 6 जून 2009 रोजी अटक झाल्यानंतर अवघ्या 3.5 महिन्यात 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने त्यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला। त्यानंतर गुन्ह्यातील शूटर दिनेश तिवारी हा सर्वाधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिला। 25 मे 2009 रोजी अटक झाल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत न्यायाधीश महाले यांच्या कोर्टात कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवला होता। तिवारीने तब्बल 15 वर्ष 11 महिने तुरुंगात काढले, तर दुसरा शूटर महात्मा उर्फ पिंटू सिंह चौधरी हा 15 वर्ष 10 महिने तुरुंगात होता। सुनावणी दीर्घकाळ चालल्यामुळे हे दोन्ही शूटर एप्रिल 2025 मध्ये जामिनावर सुटले, तर माफीचा साक्षीदार बनलेला पारस मेलजन हा 14 वर्ष 6 महिन्यानंतर बाहेर आला। या निकालापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली होती। गेल्या 20 वर्षांपासून आमचं कुटुंब या यातना सोसत असून न्यायदेवता न्याय करेल हीच अपेक्षा आहे, असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र सीबीआयच्या तपासातील विसंगती आणि अंतर्गत त्रुटींमुळे पुरावे कोर्टात टिकू शकले नाही आणि सर्व आरोपींची सुटका झाली। आता हा निकाल महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आणि कोर्टाच्या निकालावर तुमचं काय मत आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।